नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी घेऊन आलो आहे मी महत्त्वाची आणि ताजी अपडेट। शेतकरी मित्रांनो, आपण काल मंगळवार मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, या संदर्भातली बातमी आपण आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेलो आहे। शेतकरी मित्रांनो, काल तुम्ही बघितलं असेल मंत्रिमंडळामध्ये जे जून जुलै ऑगस्ट 2025 या कार्यकाळामध्ये, या 3 महिन्यांमध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, या सर्व शेतकऱ्यांसाठी, मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एकूण 721,97,96,96,000 एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, मागणी जी केली होती मराठवाड्यातून ती 1421 कोटी एवढी मागणी केली होती, पण यापैकी आपल्या या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला जो निधी आहे मित्रांनो, तो आहे 721,97,96,96,000 हा एवढा निधी उपलब्ध झालेला आहे। आणि मित्रांनो, अतिवृष्टी झालेले जिल्हे जर कोणते आहेत तर ते पुढील प्रमाणे आहे। मराठवाड्यातील एकूण बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी हा निधी उपलब्ध झालेला आहे। आणि मित्रांनो, लवकर जिल्हा स्तरातून हा निधी वितरण करण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, बीडमध्ये जे आहेत काही गावे आहेत, त्या अतिवृष्टीचं जे भेटलं म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे ते गावं आहेत की आष्टी तालुक्यामध्ये कडा, सोभा, निमगाव, धाटा, पिंपरी आणि धानोरा। शेतकरी मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट। धन्यवाद।